नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही कधी हा अनुभव घेतला आहे का, की तुम्ही अगदी छान कपडे घातले, नीटनेटके राहिला, तयार झाला छान, तर तुम्हाला त्या दिवशी ना जास्त आत्मविश्वास आहे असं वाटतं. या उलट जर तुम्ही अगदी अस्ताव्यस्त, अजागळासारखे, अगदी सैल, विटलेले कपडे घातले, तर अचानक तुमची ऊर्जा देखील कमी झाली आहे असं वाटतं. तर मग खरंच आपल्या या घातलेले कपडे आणि आपले मनातले विचार, भावना यांचा काही संबंध आहे का? तर आज या व्हिडिओमध्ये त्याबद्दलच मी थोडं बोलणार आहे. सायकॉलॉजीमध्ये एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे एन्क्लोड कॉग्निशन आणि त्याच्यावरच हा एक छोटासा व्हिडिओ केलेला आहे. तर त्याच्यात ते बघितलं जातं, की आपल्या या सगळ्या कपड्यांचा वगैरे आपल्यावर काय परिणाम होतो. बऱ्याच वेळेला कसं असतं ना, आपण कपडे निवडताना ना, आपण दुसऱ्यांवर कशी छाप पाडायची यासाठी आपण कपडे निवडतो ना. म्हणजे कुठे लग्नाला जायचं तर आपले कसे कपडे वेगळे असतात. ऑफिसला जायचं आहे, आपल्याला रुबाबदार दिसायचं आहे. असं आपण दुसऱ्यांवर आपला तो प्रभाव पडला पाहिजे म्हणून आपण कपडे निवडतो. पण आपल्यावर त्याचा काय प्रभाव पडतो ह्याच्याकडे आपण फारसा लक्ष देत नाही. तर आधी एन्क्लोड कॉग्निशनचा एक खूप प्रसिद्ध प्रयोग आहे. तो आधी शेअर करते. 2012 साली हा प्रयोग केलेला आहे. लोकांना ना 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलं आणि त्यांना पांढरा डॉक्टरचा कोट, म्हणजे पांढरा कोट डॉक्टरांचा वगैरे असतो तसा घालायला दिला. दोन्ही ग्रुपला कोट अगदी सारखाच दिला होता. पण एका ग्रुपला सांगितलं की तुम्ही जो आता हा पांढरा कोट घातलेला आहे तो डॉक्टरांचा कोट आहे आणि दुसऱ्या ग्रुपला सांगितलं की तुम्हाला जो हा पांढरा आहे दिलेला आहे तो एका पेंटरचा आहे. ठीक आहे. आणि मग त्यांच्या काही टेस्ट घेतल्या, म्हणजे कॉग्निशनच्या, फोकसच्या, ब्रेन ह्याच्या त्याच्या टेस्ट घेतात नेहमी, सगळे एक्सपेरिमेंट्समध्ये करतात तसे प्रयोगात. तसे त्या दोघांच्याही तशा चाचण्या घेतल्या गेल्या. तर असं लक्षात आलं की ज्यांना असं वाटत होतं की त्यांचा जो पांढरा कोट आहे तो डॉक्टरांचा आहे, तर त्यांच्या या चाचण्यामध्ये लक्ष, म्हणजे फोकस, अटेन्शन, अचूकता, एकाग्रता ह्या सगळ्यावर त्यांचा स्कोर जास्त आला ज्यांनी ते डॉक्टरांचा कोट घातला होता, ॲज कम्पेअर्ड टू ज्यांनी तो पांढरा अगदी सारखाच कोट घातलेला होता पण त्यांना ते वाटत होतं की तो पेंटरचा कोट आहे. तर आता बघा की फक्त कोट घालण्याने काय बदल झाला. तर जेव्हा लोकांना वाटलं की हे डॉक्टरांचा कोट त्यांनी घातलेला आहे, तर डॉक्टर या व्यक्तीशी आपण ज्या गोष्टी असोसिएट करतो, म्हणजे काय की डॉक्टर खूप लक्षपूर्वक ऐकतात, त्यांना खूप असे काळजी असते की ते काय करतायत, बरोबर आहे. कारण आयुष्याशी खेळण्याचा प्रश्न असतो इथे, आयुष्य आपलं अवलंबून असतं, आपण त्यांच्या हातात देतो, त्यामुळे ते खूप जबाबदार असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डॉक्टरकडे बघताना ज्या बघतो त्या सगळ्या गोष्टी ज्या लोकांनी त्यांचा कोट घातलाय असं त्यांना वाटत होतं त्यांच्यात सुद्धा उतरल्या. सो म्हणजे त्यांनी ते एम्बॉडी केलं, डॉक्टरच्या क्वालिटीज त्यांनी आपल्यामध्ये आणल्या त्यावेळेला. त्याच्या विरुद्ध पेंटरना काही असं लक्ष देऊन किंवा हे लागत नाही, तर त्यांच्यामध्ये तो फरक दिसला नाही. तर बघा आता कसं आहे ना की आपला मेंदू हा ना प्रतिकात मध्ये काम करतो, म्हणजे सिम्बल्समध्ये त्याला समजतात आणि तो विचार करतो. तर आता बघा की आपल्याला नेहमी बघतो की सूटमध्ये कुठली व्यक्ती दिसली की तो एकदम प्रोफेशनल आहे, मोठ्या हुद्द्यावर आहे असं आपल्याला वाटतं. तेच आपण एखाद्या ॲथलीटचे कपडे असतात, स्पोर्ट्समनचे कपडे असतात, तर आपण त्याला काय समजतो की फिट आहे, आपण एनर्जी, ॲक्शन असे गोष्टी कोणीतरी ॲथलीटच्या कपड्यात असलं की वाटतं. लग्नाचे कपडे सारखे एकदम भारी कपडे असले की आपल्याला वाटतं की उत्सवाचं प्रतीक आहे, बरोबर आहे. आणि मग आपण एखाद्या व्यक्तीने असे सैलसर एकदम पांढरे किंवा असे कपडे घातले असते, ते ध्यानासाठी वगैरे, मेडिटेशनसाठी असं कपडे म्हटलं की आपल्या मनासमोर एक हे येते की अशा प्रकारचे त्या व्यक्तीने कपडे घातलेले असतात. मग आता युनिफॉर्म म्हटलं की आपल्याला नेहमीचे अधिकार वाटतं ना, मिलिटरीतली लोकं असतील, पोलिसातली लोकं असतील, तर अधिकार त्यांच्यात आहेत असं आपण त्यांच्याकडे बघतो, अथॉरिटी फिगर आहे असं आपण त्या व्यक्तीच्या नुसत्या ड्रेसवरनं आपण समजतो. तर असं हे आपल्या मेंदूमध्ये काही काही आपण असोसिएशन केलेले आहेत, कुठल्या ड्रेसचे काय असोसिएशन आहेत. तर आता आपण स्वतःसुद्धा अनुभव घेतलेला आहे की ऑफिसमध्ये वर्क फ्रॉम होम असलं तर आपण वेगळं वाटतं, आणि जेव्हा आपण ऑफिससाठी तयार होतो, आपण छान नीटनेटके स्मार्ट दिसण्याचा प्रयत्न करतो, ऑफिसमध्ये जायचं आहे म्हणून, तर त्या दिवशी आपलं कामामध्ये जास्त फोकस होतो. तर मी माझ्या मुलींना पण नेहमी म्हणत असते की वर्क फ्रॉम होम असलेल्या दिवशी सुद्धा असंच रेडी होऊन बसायचं,
कॉलला वगैरे, की जसं आपण ऑफिसमध्ये घेतो तसं, कारण नक्कीच त्याचा आपल्या ह्याच्यावर फरक पडतो. किंवा आपण एखादा एक्सरसाइज वगैरे सुरू करायचं आहे, रेजिम सुरू करायचं आहे तुम्हाला, तर तुम्ही जर काय ॲथलीटसारखे कपडे घातले, ट्रॅक पॅन्ट घातली, ट्रॅक सूट घातला, तर नक्कीच बघा तुम्हाला जास्त तो व्यायाम करावासा वाटतो. आणि ह्याचं एक उदाहरण म्हणजे मला चॅनल सुरू केला तेव्हा कोविड होतं, तर सगळेजण घरात बसून बसून तेच कपडे घालून वैतागलेले होते. तर माझ्या बहुतेक व्हिडिओजमध्ये साडी असतात आणि ते साड्यांकडे खूप सगळ्यांचं लक्ष असतं पहिलं. पण तेव्हा मला ना खूप लोकांकडनं असं हे यायचं की तुम्हाला साडी घालून बघितलं ना, म्हणजे मैत्रिणी सुद्धा म्हणायची की तुला साडी घालून बघितलेलं असलं ना, की असं वाटतं की एकतर ऐकायला येतं आणि बघायला छान वाटतं, आणि मुख्य म्हणजे बऱ्याच वेळेला असं वाटतं म्हणे की आम्ही पण रेडी होऊन तो व्हिडिओ बघायला बसतो. की आता हे का, तर म्हणजे कसं की त्याला काहीतरी आपण जेव्हा आवरून बसतो तेव्हा काहीतरी महत्त्वाचं ऐकतो आहे असं वाटतं. बरोबर आहे. आता तुम्ही एखादा वर्कशॉप घ्यायला जाल, तर वर्कशॉपला जाताना तुम्ही काय घरातले कपडे घालून नाही जाणार, पण तेच तुम्ही व्हिडिओ बघताना देखील तुम्ही आवरून बसला, आपण म्हणतो ना आपण वही पेन्सिल घेऊन बसा, हे करा, तर त्याचं आपोआप आपलं एब्झॉर्प्शन, आपण जे काही घेतोय त्या व्हिडिओमधनं, काय शिकतोय, काय करून बघणार आहे, नवीन आयडियाज ते ऐकून आपल्याला काय येणार आहे ह्याच्यामध्ये फरक पडतो. तर मला त्यावेळेला खूप लोक म्हणायची की तुझ्याकडे नुसतं बघून असं वाटतं की आपणही आवरून बसावं, आणि बरेच जण तसं करायचे देखील की व्हिडिओ बघायला शुक्रवारी आवरून बसायचं. तर हे बघा की असा हा आपल्या ह्याच्यावर फरक पडतो, म्हणजे विचारांमध्ये आपण काय ग्रहण करतोय त्याच्यात देखील आपल्या कपड्यांचा खूप प्रभाव असू शकतो. तर आता हे कशासाठी आहे, तर आपली सेल्फ इमेज आपल्या मनामध्ये काय आहे ह्याचा म्हणजे आपण कपडे दुसऱ्यांसाठी घालतो असं आपल्या डोक्यात असतं, पण आपली जी सेल्फ इमेज, आपल्या डोळ्यात आपली जी प्रतिमा आहे ती बदलते जेव्हा आपण आपल्या असे कपडे, तसे त्या रोलसारखे कपडे घालतो, किंवा त्या असे कपडे घालतो की ज्यामुळे ती भावना आपल्यामध्ये जागृत होईल. आता ह्याचं एक खूप छान उदाहरण ना थिंक अँड ग्रो रिचच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे बघा. नेपोलियनचं ते क्लासिक बुक आहे, त्याच्यात व्हिडिओ केलेले आहेत. तर त्याच्यात एडविन बार्न्सचं एक उदाहरण मी सांगितलेलं आहे, जो थॉमस एडिसनचा असोसिएट होता. मग ते कसं थॉमस एडिसन बरोबर तो कामाला सुरू केली, त्याची पण खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. बघितला नसेल तर व्हिडिओ जरूर बघा तो. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की जेव्हा थोडंसं पैसे आले, थोडं सक्सेसफुल झाल्यावर त्यांनी काय केलं, आपल्यासाठी 31 सूट घेतले. म्हणजे रोज एक महिन्याला 31 दिवस जास्तीत जास्त, तर 31 सूट घेतले त्यांनी. तर कोणतेतरी विचार, तुला सूट एवढे आवडतात का, किंवा लोकांवर तुला एवढं इम्प्रेशन टाकायचंय का, नवीन फॅशनचं हे आहे का की रोज तू वेगळा सूट घालायचा आहे तुला. तर तो म्हणे की सूट मी दुसऱ्यांना काय वाटेल माझ्याबद्दल ह्यासाठी नाहीये, ते सूट रोज वेगवेगळे घालून मला स्वतःबद्दल काय वाटतं ह्यासाठी मी ते सूट घेतलेले आहेत. सो हे बघा की हा स्वतः त्याचा अनुभव आहे की आपण जेव्हा आज नीटनेटके जातो, कुठे प्रेझेंटेशन असेल, काहीही असेल, ज्या रोलसाठी तुम्ही ती कपडे घातलेले आहेत ते त्याच्याशी मॅच होत आहेत का नाही, हे फार महत्वाचं असतं. तर जसं आपण डॉक्टर व्हायला, उद्या आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलो आणि ते शॉर्ट्स आणि टी शर्टमध्ये असले तर आपल्याला म्हणजे बाहेरच्या बाहेर जाऊ आपण की हे काय बरोबर डॉक्टर नाही, ही आपली त्यांच्याबद्दलची कल्पना झाली. पण डॉक्टरला सुद्धा आय एम शुअर की ते कधी शॉर्ट्स आणि घालून येत नाहीत कधीही, कारण त्यांनाही असं ते डॉक्टर आहे, ती जबाबदारी, ते सगळं त्याचं महत्त्व, त्याचं गांभीर्य हे यायला तसे त्यांनाही कपडे घालायला लागतात. टीचर्सच्या बाबतीत सुद्धा आपण बघतो असं. तर हे आता आपण आता चॅनलवर लॉ ऑफ अझम्पशनचे नेव्हिल गॉर्डन यांचे व्हिडिओज मी केलेले आहेत, तर त्याच्याशी ना हे एन्क्लोथ कॉग्निशन खूप टायअप होतं बघा. तर त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की अज्युम द आयडेंटिटी ऑफ द पर्सन यू वॉन्ट टू बिकम. म्हणजे लॉ ऑफ अझम्पशनचं हे काय की तुम्ही गृहीत धरायचं की तुमचं ते झालेलं आहे स्वप्न, आणि मग त्याप्रमाणे तुम्ही त्या स्टेटमध्ये जायचं आहे, तसं वागायचं आहे. तर आता ना ह्याच्यामध्ये इथे या प्रयोगाचा खूप उपयोग होतो की तुम्हाला तुमचं हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे, तर ती व्यक्ती तुम्ही बनाल तेव्हा ती कशी कपडे घालेल, कसे कपडे असतील, कसं ती स्वतःला प्रेझेंट करेल, कसं आत्मविश्वासाने बोलेल, त्याचे हावभाव कसे असतील, हालचाल कशी असेल, हे सगळं तुम्हाला आधी करायचं आहे. तुम्ही प्रमोशनसाठी तुम्ही हे करत असाल, मॅनेजर व्हायचंय, CEO व्हायचं, काही असेल तुमचं प्रमोशन डोक्यात, तर तुम्ही असा विचार कराल का की ती व्यक्ती मॅनेजर झाल्या तुम्ही, तर तुम्ही कसे कपडे घालाल, कसं जाल ऑफिसमध्ये, कसं वागाल, काय तुमच्याकडे गोष्टी असतील, आणि ते तुम्ही आधीच हे करायचा प्रयत्न करायला पाहिजे. तर म्हणजे कपडे ती स्टेट अज्युम करायचं एक साधन आहे. कारण बघा, तुम्हाला जेव्हा तुम्ही असं विचार करता की तुम्ही ते झालाय, तर तुमचा आपोआप कॉन्फिडन्स बदलतो, तुमचं पॉश्चर बदलतं, बॉडी लँग्वेज बदलते. तर आणि हे सगळं बदलायला मदत करायला एक साधन हे
कपडे असू शकतात. सो तुमचा जो रोल, तुमची जी प्रगती तुम्हाला हवी आहे, ती प्रगती झालेली व्यक्ती कशी दिसते, बोलते, कपडे कसे घालते, स्वतःला कसं प्रेझेंट करते, हे जर का तुम्ही आधी करायला लागाल तर तुम्हाला नक्कीच फरक दिसेल. कारण कसं आहे बघा, की तुम्ही आता स्टेट बदलताय ना, तुम्ही त्या स्टेटमध्ये जाताय. तुमची ती अवस्था बदलताय, की ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे, अशी व्यक्ती तुम्ही होताय. तर मग त्या स्टेटमध्ये तुम्ही गेला ना, तर तुमचे आपोआप विचार बदलतात. जसं आपण आता बघितलं ते डॉक्टरांच्या कोटबाबत. तर विचार बदलले की कृती बदलते, बरोबर? कृती बदलली की रिझल्ट बदलतात. सो रिझल्ट आपल्याला हवे असलेले पाहिजे असले तर त्यासाठी एक कपडा हा देखील एक मार्ग असू शकतात, की ज्याप्रमाणे तुम्हाला हे करायचं त्याप्रमाणे तुम्ही ड्रेस करायला सुरू करा. सो म्हणून आता एक 3 दिवसाचा प्रयोग शेअर करते, कारण हे झालं दुसऱ्यांची उदाहरणं. आपल्यामध्ये काय फरक पडतोय का बघूया ना. सो 3 दिवस काय करायचं आहे, सकाळी जेव्हा उठता तुम्ही आणि आवरता तेव्हा विचार करायचा आहे, की आज मला माझ्यातला कुठला भाग मला पुढे आणायचा आहे म्हणा, किंवा काय मला फील करायचं आहे. मला जास्त आत्मविश्वास असायला पाहिजे का मला जास्त एनर्जेटिक वाटायला पाहिजे, असं असं तो तुम्ही ते जास्त, किंवा मला यशस्वी झाले अशी भावना यायला पाहिजे. सो आणि मग त्या ह्याचं तुमच्या दृष्टीनं तुमच्या कपड्यात काय बदल व्हायला पाहिजे त्या भावनेसाठी, हे बघा आणि मग तसे त्या दिवशीसाठी कपडे घाला. सो असे 3 दिवस. आता तुम्हाला घरी रिलॅक्स करायचं तर नक्कीच तुम्ही सूट घालून बसणार नाही, बरोबर आहे? रिलॅक्स आज दिवसभर राहायचं आहे म्हटल्यावर. तसंच तुम्हाला जर का प्रोफेशनली तुम्हाला CEO सारखं वागायचं असेल तर तुम्ही सूट घालाल त्या दिवशी, किंवा एकदम इस्त्रीचे कपडे घालाल, टाय लावाल, जे काय असेल ते एकदम नीट कराल, चांगले फिटिंगचे कपडे घालाल. सो असं सगळं हे तुम्ही त्याकडे ज्या भावनेत तुम्हाला राहायचं आहे त्या मध्ये लक्ष द्या. साधी ट्रॅक पॅन्ट आणि ट्रॅक सूट वगैरे घातला ना तरी लगेच एक्सरसाइज करावा असा वाटतो बघा. तर रोजच्याच कपड्यात फिरायला न जाता त्या दिवशी जर का तुम्ही ट्रॅक सूट घालून फिरायला गेला, काहीतरी वेगळे कपडे घालून फिरायला गेला जे तुमच्यासाठी एक्सरसाइजशी रिलेटेड आहेत, तर बघा सोपं जातं. दिवसभर तुम्हाला एक ॲथलीट सारखा फील येईल तुम्हाला. तर म्हणून असं त्याप्रमाणे 3 दिवस हा प्रयोग करून बघा. आता हा प्रयोग ना मला माहिती आहे की काही गृहिणी म्हणतील आम्हाला कुठे जायचं असतं, आम्ही काय दिवसभर घरातच असतो, की काही पण घातलं तर कोण बघतंय आमच्याकडे वगैरे, असं वाटतं, सगळ्यांना वाटतं, सगळ्या बायकांचा हा अगदी कॉमन हे आहे. तर आता ते इथेही मी सांगेन ना की 3 दिवस तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, नीटनेटकं राहा. कोण बघणार आहे असं नाही. आता आपल्याला कळलेलं आहे की तुमच्याच आतल्या गोष्टींवर तुमच्या कपड्यांचा फरक पडतो आहे. सो आज तुम्हाला कसं वाटायला पाहिजे? तुम्हाला एनर्जेटिक वाटायला पाहिजे का? तुम्हाला खूप उत्साह वाटायला पाहिजे का? तुम्हाला एखादं छान आनंदी आणि सेलिब्रेशन असल्यासारखं वाटायला पाहिजे का? तर त्याप्रमाणे तुमच्या आवडत्या रंगाचे कपडे घाला, आवडत्या टेक्स्चरचे, फीलचे कपडे घाला. करून तर बघा 3 दिवस, की तुम्ही स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी नाही. कारण आपण वर्षांना ना आम्हाला कोण बघतं आपल्याला म्हणून आवरून बसायचंय घरी असं म्हणतो. पण मग आता आपल्याला कळलेलं आहे की आपण आपल्यासाठीच करतो आहे. तर मग आपल्यासाठी करताना आज तुम्हाला कसं राहायला आवडेल, कसं वाटायला पाहिजे आहे तुम्हाला, त्या दृष्टीनं तुमचे कपडे निवडा. 3 दिवस प्रयोग करून बघा की काही फरक पडतो का? म्हणजे आपल्याला स्वतःलाच कळेल की ह्याचा काही ही थिअरी आपल्यासाठी काम करते का नाही. तर म्हणून आज हे एक छोटा ह्याचा वेगळा ह्याच्यावर, कारण न्यू यू होताना ना खूप गोष्टी आपण बघतो आहे. तर हे बाह्य ह्याच्यातली एक गोष्ट आहे, कपडे ज्याच्यावर आधी कधी बोलले नव्हते, म्हणून आज ह्याच्यामध्ये सांगते. आणि हे आजकाल ना फार महत्त्वाचं झालेलं आहे. बऱ्याच वेळेला आपण जसे कपडे घालतो ना तसे आपल्याही भावनाही येतात आणि इतरही लोक आपल्याला त्या कुठल्या दृष्टीनं बघतात. तर मध्ये कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये सद्गुरूचं का कशा तरी एका ह्याच्यात होतं की तुम्हाला इतरांनी बघावं, कसं बघावं, कुठल्या नजरेने बघावं असं तुम्हाला वाटतं, त्या दृष्टीनं तुमचे कपडे असायला पाहिजेत. तसं आता आपण हे बघतोय की स्वतः आपल्या नजरेत आपण कसं स्वतःला बघणार आहे त्यासारखे आपण कपडे घालायचा प्रयत्न करूया. तर आवडला तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर जरूर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.